घ्यावा लागतो. त्या बोरच्या मशीनला फोन केला आणि बोर घ्यायला सुरुवात केली. बोर घेतला, 25-30 फूट गेला बोर. तो बस 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 झालं. लगेच पुढे दुसरं खड्डे घेतलं. अशा सगळ्या शेतात खड्डे केले, पण पाणी लागलं. कसं लागल महाराज? 30 फुटावर कुठं पाणी लागत असतं का? 20 फुटावर कुठं पाणी लागत असतं का? मग त्याच माणसाने तोच एक बोर जर खाली 1000 फूट 500 फूट 700 फूट खाली घेतला असता, पाणी लागलं असतं का नाही? वेळही वाया नसता गेला, शेतात खड्डे गेले नसते, पैसे गेले नसते, पाणी लागलं नसतं. तसं माझी विनंती तुम्हाला, कोणताही एक देव घ्या, गणपती घ्या, मारुतीराया घ्या, भोलेनाथ घ्या, पांडुरंग घ्या, दत्तात्रय घ्या, पण कमीत कमी 500 फूट तर खाली घाला. शनिवार जात नाही तर रविवारी लगेच सकाळीच उठतो. काठीनं गोंगड घेऊ द्या किर जमलं. अहवा घ्या सोहवा घ्या प्रेम नगरा वारी. हे सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अशा दिवसाला देव बदलल्यानंतर देवाची कृपा होईल, होणारच नाहीये. तुकोबरा वेडे होते का? आपुला तो एक गाव आम्ही. परमार्थामध्ये एक निष्ठता खूप महत्वाची महाराज. वाईट वाटतो तुमचं द्या सोडून महाराज. 15 वर्ष ज्या महाराजांनी आळंदीत मधुकरी खाल्ली त्यांच्या बायका सुद्धा दुसऱ्याच्या बैठकीला जातात. त्याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल महाराज? अरे ज्ञानोबराय तुकोबराय सोडून नाही आवडलं पाहिजेत महाराज कोणी. ज्ञानोबराय तुमची माय आहे ना महाराज. आपली माय काळी असो, गोरी असो, बुटकी असो, अरे ती स्तनपान करते ना. ती काय करते? मला बसणाऱ्या मंडळीला एक छोटासा प्रश्न करायचा आहे. एखाद्या तरी वृंदावनच्या महात्म्याने आतापर्यंत तुम्हाला कधी जे हरी घातला का हो? श्रीकांत बा घातला? कधीच घालणार नाही ते तुम्हाला. ते तुम्हाला राधे राधे म्हणतील ना. मग ते महाराष्ट्रात येऊ, पुण्यात येऊ, संभाजीनगरमध्ये येऊ, कुठेही येऊ, त्यांनी त्यांचं राधे राधे सोडलं. आपले तर 3च महिने वृंदावनला गेले तरी नाव बदलतात. डाळी गोळा करतात पैठणमध्ये, कथा करतात महाराष्ट्रामध्ये, तिथं नागतात की ब्रज रसिक. अरे तुला मोठं ज्ञानोबरायने केलंय ना, तुम्हाला मोठं तुकोबरायने केलंय ना महाराज. काय झालं काही कळत नाही. एवढे नर्मदा परिक्रमाला तर इतके चांगले चांगले मंडळी चालले, जाण्याबद्दल नाही गेलं पाहिजे प्रत्येकानं. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय. मग एखाद्या नर्मदे काठच्या एखाद्या महात्म्याला आपला आळंदीचा महात्मा भेटला आणि त्या नर्मदे काठच्या एखाद्या महात्म्याने त्याला जय हरी घातलं गाव. आपले तर 3च प्रदक्षिणा झाले तरी डायरेक्ट जय हरी सोडून दिला, जय नर्मदा मैया म्हणतात. अरे बाबा थांब, थोडं थांब. रामकृष्ण हरी सोडून दिला, जय हरी सोडून दिला, राम राम असं नाही झालं पाहिजेत महाराज. तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येत असेल, पण जोपर्यंत ही एकनिष्ठता होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही देवाला जाण काही जा महाराज. अरे काय कमी केलंय ज्ञानोबराय तुकोबरायनं? अरे खूप साधे माणसं आहे महाराज आपण. अरे आमच्यासारख्या पोरांना एवढं ऐश्वर्य दिलं, ज्ञानोबरायची किमिया नाही तर काय. संतोष महाराज वाहक आणि आम्ही दोघं जण 10 वर्ष एका रूम मध्ये राहायला होतो कोणी संतोषदा? चांगलं माहिती आहे. खायलाच भेटत नव्हतं महाराज. एक टाइम मधुकरीची सोय होती, संध्याकाळी काय खावयाचा मोठा प्रश्न होता. 2 रुपयाला चहा भेटत होता, 2 रुपये सुद्धा भेटत नव्हते. मग आता 2 रुपये चहाला ज्या पोरायला भेटत नव्हते, आज महाराष्ट्र काय घेऊन बसले? भारताच्या बाहेर सुद्धा कीर्तन व्हायला लागले. अजून काय द्यायला पाहिजे ज्ञानोबराय तुकोबरायने? काय द्यायला पाहिजे? अरे आम्ही जर आल्यानंतर 10-10 हजाराचे फटाके लोक वाजवतात, 2-2, 4-4, 5-5 हजाराच्या हार गळ्यामध्ये घालतात. याच्यापेक्षा माऊलीन तुम्हाला अजून काय द्यायला पाहिजे? याच्यापेक्षा तुकोबराने तुम्हाला काय द्यायला पाहिजे? मग एवढे जर आपले मायबाप चांगले तर का जर्सीचं दूध प्याव?
का दुसऱ्याला आपली माय म्हणायची? अरे दुसऱ्याची परकी ती परकीच असते ना, सक्की ती सक्कीच असती. म्हणून माझ्या बोलण्याचा राग नका येऊ देऊ गड्यांनो. घरात सुद्धा ज्ञानोबराय तुकोबराय सोडून अरे बावळले लोक मारा जिवंत माणसाची आरत्या करायला लागले हो. जिवंत माणसाची कुठं आरती करत असते का? जिवंत माणसाच्या घरात फोटो काही काही महाराज लोकांचा असा सुळसुळाट सोडलाय महाराज. देवाचे फोटो नका लावू, ज्ञानोबरायचे नका लावू, तुकोबरायचे. हात देवाला पुढं केलं पाहिजेत ना महाराज. देवाचे फोटो लावायचे का तुमचे? तुम्ही का संत आहे का? अरे काय पद्धत झाली, चुकीचं झालंय महाराज. त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय अजून सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर जायला तयार नाहीये. नाही तर वारकरी संप्रदायाची ताकद, आपली वारकरी संप्रदायाची फिलॉसॉफी जगात एक नंबर आहे. ज्ञानोबरायसारखी, ज्ञानेश्वरी तुकोबरायसारखा गाथा या जगात कोणालाच जमला नाहीये. मग एवढं सुंदर असताना सुद्धा आपले लोक का बाहेर जात नाही? ज्याला त्याला त्याचे तुम्ही व्यापक होत नाहीये तोपर्यंत तुमच्या संप्रदायाचा प्रचार महाराष्ट्राच्या बाहेर होणार नाही, नाही आणि नाही. 150 वर्षापूर्वीची शिर्डी सगळ्या जगात गेली. 750 वर्षापूर्वीची आळंदी लोकायला पुण्यात राहून माहित नाही. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल महाराज? म्हणून माझी विनंती आहे, आपण एकनिष्ठता जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत अजिबात तुमच्या जीवनामध्ये. म्हणून तुकोबाराने खोचक टोला दिला, करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज. शुद्ध अंगी कुठंतरी तुझा भाव कमी पडतोय, कुठंतरी तुझी भक्ती कमी पडतीये. महाराज काय करायला पाहिजे ज्ञानोबरायने? जयाने घातली मुक्तीची गवांदी. गवांदी या शब्दाचा अर्थ आहे अन्नक्षेत्र. गवांदी या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही जर तिरुपतीला गेले तर एका टायमाला 25,000 लोक जेवतील एवढं मोठं अन्नक्षेत्र आहे. शिर्डीला जर गेले तर 5,000 लोक जेवतील एवढं मोठं अन्नक्षेत्र आहे. सेगावला जर गेले तर 15,000 लोक जेवतील एवढं मोठं अन्नक्षेत्र आहे. पण तिथं भात भेटल, चपाती भेटल, पुरी भेटल, लाडू भेटल, शिरा भेटल. ज्ञानोबरायने चपाती नाही दिली, ज्ञानोबरायने पुरी नाही दिली, ज्ञानोबरायने भात नाही दिला, ज्ञानोबरायने शिरा नाही दिला. ज्ञानोबरायने जे अन्नक्षेत्र टाकलं ते जगाच्या मालकाला जमलं नाही तर बाकीचं कोणाला काय जमणार आहे? जयाने घातली मुक्तीची गवांदी. मोक्षाचं अन्नक्षेत्र टाकलंय. काय टाकलंय? मोक्षाचं अन्नक्षेत्र. जे जया पाहिजे ते आहे. अरे या संप्रदायावर सर्वात मोठे जर उपकार कोणाचे असेल तर माझ्या ज्ञानोबरायचे. नामदेवरायचं कीर्तन पांडुरंगाच्या गाभाऱ्यात चालू होतं. आणि नामदेवरायला प्रश्न केला ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेवा, ओ नामदेवराय, माझा चोखोबराय दिसत नाहीये, कबीर बाबा दिसत नाहीये. नामदेवांनी सांगितलं त्यांना मंदिरात प्रवेश नाही म्हणून पायऱ्यावर बसलेले. काय करावं माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी? आजपासून जर चोखोबरायला कीर्तनात प्रवेश नसेल, कबीर महाराजाला जर कीर्तनात प्रवेश नसेल तर आजपासून पांडुरंगाच्या गाभाऱ्यात कीर्तन करायचं नाही. कीर्तन कुठं करायचं? वाळवंटात करायचं. म्हणून पहिला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर ज्ञानोबरायने संपवलाय. यारे यारे याती वलती करावा विचार न लगे चिंता कवनाची. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर. खटनट यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पिटी भावे. मग एवढं सुंदर जर त्यांनी केलंय. मेळविली मादी वैष्णवांची विठोबा. जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, हरि विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. समाधाने चित्ताची करील ते काय नोय महाराज परिपाहे बीज. शुद्धांगी अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो. काळाची गरज आहे. प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी 10-5 मिनिटं दिले पाहिजे. याचं कारण हा समाज आता फक्त आणि फक्त संप्रदायातल्या लोकांचंच ऐकू शकतो. बसलेल्या तरुणांना माझी विनंती, पोरांनो, खूप सुंदर वर्णन करा वाटतं तुमचं. का
आज महाराष्ट्रामध्ये 70 ते 85% जेवढे काही सप्ते तेवढे तरुणांनी हातात घेतले महाराज. आणि जे जे सप्ते तरुणांनी हातात घेतले त्या सप्त्याचं स्वरूपही खूप मोठं झालंय महाराज. तुमच्याच कार्यक्रमाचं स्वरूप पाहणं, तुम्ही सर्व मंडळी सहकार्य करता, सगळ्या तरुणांनी या कार्यक्रमामध्ये जीव ओतलाय म्हणून एवढा सुंदर कार्यक्रम झालाय. म्हणून तरुणांना माझी विनंती, पोरांनो, दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पलो का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती. माझे हात जोडून येते पोरांनो, सर्व काही करा गाड्यांनो, फक्त जीवनामध्ये व्यसन नका करू. भारताला पाकिस्तानपासून भीती नाही आहे रे, भारताला बांगलादेशपासून भीती नाही आहे, भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाही आहे, आणि भारताला आतंकवाद्यापासून तर मुळीच भीती नाही आहे. भारताला सर्वात मोठी भीती कशापासून आहे पोरांनो, तर ती फक्त आणि फक्त व्यसनापासून आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती, पोरांनो, जीवनामध्ये व्यसन नका करू. काय चाललंय काही कळत नाही. तुमच्यासोबत राहणारा मुस्लिम समाज, त्यांचा आदर्श घ्या रे. ते दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खातील, पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर देशामध्ये सुद्धा 2% नाही आहे. आणि आपल्या पिण्याची टक्केवारीचा जर विचार करायला गेलो ना तर 85च्या पुढे गेलोय आपण. आपल्या लग्नात फक्त वरमाय नवरी पेल नसती, इथं वरबाप बी पेले, नवरीचा मामा बी पेले, आणि नवरदेवाचा मामा नालीत पडेल असतो. माझी विनंती गाड्यांनो, नका असं करू. ह्या वावळेपणामुळे आपल्याला कोणी पोरी पण देणार ना रे. प्रत्येक गावात 300-300 पोरं पडू नये, लटकते रे ना. अजिबात काळजी करू नका पोरावर लग्नाची. आता टेन्शन तर घेऊच नका, कारण 2027ला नाशिकला कुंभमेळा आहे. मस्त 1000-2,000 रुपये आपल्या बापाकडून घ्यायचे, त्याच्या 4 लुंग्या शिवायच्या, 2 लंगुटन, मस्त आपलं पंचवटीमध्ये जायचं, भगवंताचं भजन करायचं. आता मला नाही वाटत, कारण की सध्या अवघड झालं महाराज. जेव्हापासून सोयरिकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणी आल्या, वाटोळं करून टाकलं पोरायचं महाराज. एवढ्या अपेक्षा वाढल्या लोकांच्या, कठीण ताळा झाली. माझं प्रारब्ध एवढं चांगलं आहे महाराज, सांगू नाही पण सांगतो तुम्हाला. मी आतापर्यंत या हाताने एखादं काम हातात घेतलं आणि ते झालं नाही, मला असं कधीच कळलं नाही. इतकं लक चांगलं आहे. लक म्हणतात त्याला कोणी, प्रारब्ध आध्यात्मिक शब्दामध्ये. मी कोणतंही काम हातात घेऊ द्या, ते घेतलं की ते काम होणार आणि होणार, एवढं माझं प्रारब्ध चांगलं आहे. पण या 2 हाताने माझ्या अजून एक सुद्धा सोयरीक झाली नाही. माझ्या गाडीवर याच्या अगोदर एक ड्रायव्हर होता, त्याला असं वाटलं याच्या संग राहिलो जमल, तो शेवटी कंटाळून म्हणे तो या नादी लागलो तसंच मरील म्हणे, झालं सोडून गेलं ते मला. 4 वर्ष गाडी चालवली बिचाऱ्यानं. तुझ्या नादी लागून फायदा. लोक खाऊ घालतात महाराज. मी गेलो की काय महाराज आले, पुरुषोत्तम भाऊ आले, पोहे बिहे गुलाबजाम, आणि मग आता सांगतो महाराज अजून परत कोणाचं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत रे आपण. या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचं एकही मंदिर नाहीये, पण महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे फक्त आणि फक्त माझ्या राजामुळंच आहे. त्याचा सार्थ अभिमान म्हणून तर अख्खा महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतोय ना, हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एक टाळी 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 टाळी. हे आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म पाहिला थकला माणूस कीव, जात पात ना धर्म पाहिला थकला माणूस कीव, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर.
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. तुम्ही जेवून आले का सगळे? माझं दुसरं कीर्तन आहे. 6 ते 8 झालं, आता 1 झालं. काही लोक म्हणतील एवढी धावपळ का करतात? म्हातारपणी पेन्शन नाही त्याच्यामुळे करून घ्यायचं संतोष. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. जाता जाता सर्वांना विनंती, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळप त्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. अगदी नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, ज्यांनी गोड असं गायन केलं, असे असणारे माझे परम मित्र संगीत अलंकार आमचे संतोष दादा वाहक दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. गणेश महाराज जाधव, मी पहिल्यांदाच ऐकलं बरं तुमचं. माझी विनंती, तुम्हाला मर्यादेपेक्षा वर गाऊ नका. याचं कारण सांगतो. ओमकार जगतापचा आवाज पार गेलता आता पाठीमागं, परेशान आहे. संतोष दादाचंही ऑपरेशन झालं. यांचा लोड नाही घ्यायचा, यांच्यासाठी नाही गायचं कधीच. जिथपर्यंत तुमची लेवल आहे तिथपर्यंतच गा. त्याच्यापेक्षा जास्त उंच गायलं